निष्ठेला काही किंमत आहे की नाही आणि तालुक्याचं वाटोळ करण्याला हीच जबाबदार लोक आहेत. आज जी म्हणते विकास करू विकास करू विकास करू, मग 30 वर्षात तुम्हाला कोणी अडवलेलं का? 95 पासून सगळी सत्ता भोगतात आणि बघा हे सगळे सत्ताधारी म्हणजे सगळे प्रस्थापित महायुतीत आहेत. महाविकास आघाडीत ह्यातला कोणी नाही. राष्ट्रवादी आदित्यदादा पवार गट, भाजप आणि शिंदे सेना, ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे ह्यांचं काय चालू आहे? इथं कार्यकर्त्यांची डोकी फोडायची, शिटा इथं वाटून घ्यायच्या, निवडून आणायच्या आणि परत तिथं जिल्हा परिषदेत पंचायत समितीत परत खुर्ची लावून बसायचं. हे ह्यांचं राजकारण चालू आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून मी इथून पुढे सांगतोय, खरसुंडी जिल्हा परिषद गटात दोन्ही आमदारांनी कमी लक्ष घालावं, प्रस्थापित आमदारांनी कमी लक्ष घालावं. जे उमेदवार आहेत त्यांनी बोलून द्यावं. तुम्ही काय केलंय जनतेला सांगू नका. तुम्ही जर काय केलंय सांगायचं असेल मग तुम्ही करताय कशाला? हे लोक आमदार काय घर जमिनी त्यांचे प्लॉट विकून पैसे देत नाहीत मतदारसंघाला. हे पैसे आपले टॅक्स मधले, हे शासन आपल्याला देते. हे काय त्यांच्या स्वतःच्या घरातले नाही. त्यामुळे आमदारांनी यावं, त्यांचा उमेदवाराचा प्रचार करावा. दोन्हीही चंद्रकांत भोसले, जयदीप भोसले त्यांचे कोण आमदार आहेत त्यांनी यावं, त्यांचा प्रचार करावा. पण उमेदवार काय सांगणार आहे? उमेदवारांचं विजन काय? मी जसं विजन मांडतोय तसं त्या दोन्ही उमेदवारांनी विजन मांडू द्या. ही माझी त्यांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे. का तर खरसुंडी जिल्हा परिषद गट अविकसित राहिला हे 30 वर्ष कारणीभूत आहे. हेच दोन्ही उमेदवार 30 वर्ष झालं सत्तेत आहे. यामुळे खरसुंडी जिल्हा परिषद गटाचं नुकसान होतंय. हा 17ला निवडणूक झाली, 17 ते 22 5 वर्ष, त्यानंतर 4 वर्ष प्रशासक आहे. सर 9 वर्ष एक तर कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती, ह्या सगळ्याला नोटाबंदी सारखी महाभयंकर परिस्थिती, या सर्वाला सामान्य माणूस सर कंटाळलेला आहे. आता सर जनतेला बदल आहे. तुम्ही सर वेळ दिला तर 5 वर्ष, तुम्ही जनतेसाठी वेळ दिला तर 5 वर्ष जनता तुमच्या मागे येते. तुम्ही वेळच देत नसला, तुम्ही नुसतं आता राजकारण म्हणजे इलेक्शन लागले तेवढ्यापुरतं यायचं, परत आपल्या कामाला जायचं, हे चालणार नाही. आणि जनतेनं सुद्धा हे लक्षात घ्यावं, कोण कामाचा माणूस आहे. कामाच्या माणसाला एकदा संधी द्या अशी मी विनंती करतो. लोकांना